नमस्कार मुलांनो. अबब किती ह्या म्हणी, गमतीदार पण ज्ञानवर्धक, सर्व वर्गांसाठी उपयुक्त, स्पर्धा परीक्षा स्कॉलरशिप परीक्षेसाठी उपयुक्त. चला तर मग आज आपण शरीराच्या अवयवांवरून तयार होणाऱ्या म्हणी आणि त्यांचे अर्थ बघणार आहोत. चला तर मग करूया सुरुवात. आपली पहिली म्हण आहे, नाकापेक्षा मोती जड. अर्थ, मालकापेक्षा नोकर शिरजोर. आपण हसे लोकाला आणि शेंबूड आपल्या नाकाला. अर्थ, ज्या दुर्गुणांबद्दल आपण दुसऱ्यांना हसतो तो दुर्गुण आपल्यातच असतो. नाकाने कांदे सोलणे. अर्थ, फुकटाच्या बढाया मारणे. नाक दाबले की तोंड उघडते. अर्थ, एखाद्याचे वर्म जाणून त्यावर योग्य दिशेने दबाव टाकला की हवं ते करून घेता येते. कानात बुगडी गावात फुगडी. अर्थ, आपल्या जवळच्या थोड्याशा संपत्तीचे मोठे प्रदर्शन करणे. कानामागून आली नि तिखट झाली. अर्थ, मागून येऊन वरचढ होणे. एका कानाने ऐकणे व दुसऱ्या कानाने सोडून देणे. अर्थ, एखादी गोष्ट ऐकून ती लगेच दुर्लक्षित करणे. बडी तो कान पिढी. अर्थ, सामर्थ्यवान व्यक्ती इतरांवर अंमल गाजवू शकतो. केर डोळ्यात व फुंकर कानात. अर्थ, समस्या एका ठिकाणी व उपचार दुसऱ्याच ठिकाणी केला जातो. गाढवाला दिला मान की त्याने केले उंच कान. अर्थ, एखाद्या मूर्खाला मान दिला की तो गोंधळ घालतो. सोनाराने टोचले कान. अर्थ, योग्य माणसाने समज देणे, दोष दाखवणे. भिंतीला कान असतात. अर्थ, कोणतीही गोष्ट लपून राहत नाही, ती कधीतरी माहिती होतेच. हात दाखवून अवलक्षण. अर्थ, स्वतःवर संकट ओढवून घेणे. एका हाताने टाळी वाजत नाही. अर्थ, भांडणाचा दोष एकाच पक्षाकडे जात नाही. हातच्या कंकणाला आरसा कशाला. अर्थ, स्पष्ट दिसणाऱ्या बाबीसाठी पुराव्याची गरज नसते. ज्याच्या हाती ससा तो पारधी. अर्थ, एकाचे कर्तृत्व पण ते दुसऱ्याच्या नावे गाजणे. हात ओला तर मित्र भला. अर्थ, अर्थ, तुमच्यापासून काही फायदा होणार असेल तर लोक तुमचे गोडवे गातात. आपला हात जगन्नाथ. अर्थ, आपली प्रगती आपल्या कर्तृत्वावर अवलंबून असते. नाव सोनूबाई, हाती कथलाचा वाळा. अर्थ, नाव मोठे पण कर्तृत्व कमी प्रतीचे. हात फिरे तिथे लक्ष्मी वसे. अर्थ, उद्योगी माणसाच्या घरी संपत्ती नांदते.
दूरचे सोडून पळत्याच्या पाठी लागू नये. अर्थ दूरचे मिळवण्याच्या आशेने जवळचे गमावू नये. हाती काम मुखी नाम. अर्थ देवाचे नाव व उद्योग एकाच वेळी सुरू ठेवणे. हातावर कमवावे पानावर खावे. अर्थ रोजच्या रोज कष्ट करून निर्वाह करावा. जेथे राबती हात तेथे हरीचा वास. अर्थ जिथे श्रम केले जातात तिथे देवाचा वास असतो. आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन. या म्हणीचा अर्थ बघूया. अर्थ आहे अपेक्षेपेक्षाही जास्त लाभ होणे. पुढची म्हण आहे दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसते पण स्वतःच्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही. म्हणीचा अर्थ आहे दुसऱ्याचा लहानसा दोष दिसतो पण स्वतःच्या मोठ्या दोषाकडे लक्ष जात नाही. पुढची म्हण आहे पायाची वहाण पायातच बरी. अर्थ मूर्ख माणसाला अधिक सन्मान दिला की तो शेफारतो. पुढची म्हण बघूया. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. म्हणीचा अर्थ आहे लहान वयातच व्यक्तीच्या गुणदोषाचे दर्शन होते. गोगलगाय नि पोटात पाय. अर्थ आहे बाह्य स्वरूप एक आणि वर्तन वेगळेच असणे. अंथरूण पाहून पाय पसरणे. म्हणीचा अर्थ आहे ऐपतीच्या मानाने खर्च करावा. पुढची म्हण अडला हरी गाढवाचे पाय धरी. म्हणीचा अर्थ आहे अडचणीच्या वेळी मूर्खाची मनधरणी करावी लागणे. बुडत्याचा पाय खोलात. अर्थ हरणारा अधिक हरत जातो. सुसरबाई तुझी पाठ मऊ. म्हणीचा अर्थ आहे वेळप्रसंगी दुष्ट माणसांची खोटी स्तुती करून आपले कार्य साधावे लागते. पुढची म्हण आहे आपली पाठ आपल्याला दिसत नाही. म्हणीचा अर्थ आहे स्वतःचे दोष स्वतःला दिसत नाहीत. विंचवाचे बिराड पाठीवर. अर्थ आहे गरजेपुरत्या वस्तू घेऊन फिरणे. भीत्या पाठी ब्रह्मराक्षस. अर्थ जो भीतो घाबरतो त्याच्यावरच आणखी संकटे कोसळतात. गाढवाच्या पाठीवर साखरेची गोणी. अर्थ आहे एखाद्या गोष्टीची अनुकूलता असून उपयोग नाही तर तिचा फायदा घेता यायला हवा. खायचे दात वेगळे व दाखवायचे दात वेगळे. अर्थ आहे बोलताना एक बोलायचे आणि प्रत्यक्ष कृती वेगळीच करायची. मांजरीचे दात तिच्या पिल्लाला लागत नाही. अर्थ आहे आई वडिलांचे बोलणे लेकराच्या हिताचेच असते. दात कोरून पोट भरत नाही. अर्थ आहे मोठ्या व्यवहारात थोडीशी काटकसर करून काही उपयोग होत नाही. दात आहेत तर चणे नाहीत, चणे आहेत तर दात नाहीत. म्हणीचा अर्थ आहे एक गोष्ट अनुकूल असली तरी तिच्या जोडीला आवश्यक ती गोष्ट अनुकूल नसणे. आपलेच दात आपलेच ओठ. म्हणीचा अर्थ आहे आपल्याच माणसाने चूक केल्यास अडचणीची परिस्थिती निर्माण होते. लहान तोंडी मोठा घास घेणे. म्हणीचा अर्थ आहे स्वतःच्या योग्यतेस न शोभेल असे वर्तन करणे. तोंड दाबून बुक्क्याचा मार. म्हणीचा अर्थ आहे एखाद्याला विनाकारण शिक्षा करणे व त्याबद्दल तक्रार करण्याचा मार्ग न ठेवणे. उचलली जीभ लावली टाळूला. अर्थ आहे विचार न करता मनात येईल ते बोलून मोकळे होणे. जीभ खाई पडजीभ बोंबलत जाई. म्हणीचा अर्थ आहे मन किंवा पोट काहीच न भरणे, अतृप्तीची भावना येणे. उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग.
अर्थ आहे उतावळेपणाने मूर्खासारखे वर्तन करणे. मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये. अर्थ आहे एखाद्याच्या चांगुलपणाचा फार फायदा घेऊ नये. हिऱ्यापोटी गारगोटी. अर्थ चांगल्याच्या पोटी नाठाळ. आधी पोटोबा मग विठोबा. अर्थ आहे आधी स्वार्थ मग परमार्थ. गळ्यातले तुटले ओटीत पडले. अर्थ आहे नुकसान होता होता टळले. पाचही बोटे सारखीच नसतात. म्हणीचा अर्थ आहे सर्व माणसांचे स्वभाव सारखे नसतात. या बोटावरची थुंकी त्या बोटावर घेणे. अर्थ बनवाबनवी करणे. माकडाच्या हातात कोलीत. अर्थ आहे विघ्नसंतोषी माणसाच्या हातात कारभार सोपवणे. भटाला दिली ओसरी भट हातपाय पसरी. म्हणीचा अर्थ आहे कोणी केलेल्या उपकाराचा गैरफायदा उठवणे. उठता लाथ बसता बुक्की. अर्थ एकसारखा नेहमी मार देणे. करंगळी सुजली म्हणून डोंगरा एवढी होईल काय. अर्थ आहे मुळातच लहान वस्तू कितीही प्रयत्न केले तरी मर्यादेपेक्षा वाढत नाही. पुढची म्हण बघूया. तेल गेले तूप गेले हाती दुपाटाने आले. म्हणीचा अर्थ आहे जास्त फायद्याची आशा धरल्याने थोडासा होणारा फायदाही जातो. शेवटी नुकसान होते.